सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे। तर मित्रांनो, PM किसानच्या 21व्या हप्त्याचे सर्व शेतकरी हे वाट बघत होते, तर आता त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी। तर आजपासून सर्व शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये आता 21व्या हप्त्याचे 2000 रुपये हे जमा होणार आहे। त्याचबरोबरच नमो शेतकरीचे सुद्धा या ठिकाणी सर्व शेतकरी बांधवांच्या अकाउंटमध्ये पैसे जाणार आहेत। तर मित्रांनो, हा जो 21वा हप्ता तो आता सर्व शेतकऱ्यांना लवकरात लवकर त्यांच्या अकाउंटमध्ये हा बघायला मिळणार। तर मित्रांनो, या ठिकाणी लिस्टसुद्धा आलेली, तर या लिस्टमध्ये ज्या शेतकऱ्यांचे नावे असतील फक्त त्याच शेतकऱ्यांना आता या ठिकाणी 21वा हप्ता मिळणार। तर मित्रांनो, ही लिस्ट कशी चेक करायची तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, आणि 21वा हप्ता हा तुमच्या अकाउंटमध्ये कधी जमा होणार आहे त्याबद्दलची सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। तर मित्रांनो, या ठिकाणी लिस्ट बघण्यासाठी सर्वात पहिले तुम्हाला क्रोम ब्राउझरमध्ये यायचं, आणि या ठिकाणी आल्यानंतर PM किसान सर्च करून तुम्हाला पहिलीच वेबसाईट ही बघायला मिळेल, आणि ही वेबसाईट तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळायला पाहिजे। तर आता या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला फार्मर कॉर्नरमध्ये खाली यायचं, आणि या ठिकाणी आपल्याला बेनिफिशरी लिस्ट नावाचं जे ऑप्शन दिलेलं आहे तर या ठिकाणी क्लिक करायचं। हे जे बेनिफिशरी लिस्ट आहे त्या क्लिक आपल्याला करायचं आहे। तर या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला एक नवीन इंटरफेस बघायला मिळणार, तर बेनिफिशरी लिस्ट। तर यामध्ये आपल्याला संपूर्ण माहिती भरून घ्यायची। तर आपल्याला इथं स्टेटमध्ये आपलं महाराष्ट्र राज्य सिलेक्ट करायचं, त्यानंतर तुमचा जो जिल्हा असेल तो, त्यानंतर तुमचा तालुका, गाव, तर ह्यामध्ये संपूर्ण माहिती तुमची या ठिकाणी भरून घ्यायची। तर आपण या ठिकाणी सर्व माहिती भरून घेतली, त्यानंतर आपल्याला या ठिकाणी गेट रिपोर्ट या बटनावर क्लिक करायचं आहे। तर गेट रिपोर्ट या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीची एक ही लिस्ट बघायला मिळणार। हीच लिस्ट म्हणजे शेतकऱ्यांची लिस्ट आहे। तर या लिस्टमध्ये आता ज्या शेतकऱ्यांनी KYC केलेले त्या शेतकऱ्यांच्या या लिस्टमध्ये नाव आहेत। तर तुमचंसुद्धा या लिस्टमध्ये तुम्हाला नाव मिळालं असेल तर तुम्हालासुद्धा आता या ठिकाणी 21वा हप्ता हा मिळणार आहे। जर ज्या शेतकऱ्यांच्या अजून या लिस्टमध्ये नाव नाही त्यांनी KYC करणे त्यांच्यासाठी बंधनकारक असणार आहे। तर यामध्ये त्या शेतकऱ्यांना आता या ठिकाणी 21वा हप्ता मिळणार आहे ज्या शेतकऱ्यांचे नाव या लिस्टमध्ये आहेत। तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये ही संपूर्ण माहिती ही बघू शकतात। तर मित्रांनो, आता या ठिकाणी 21वा हप्ता हा कधी जमा होणार आहे तर यामध्ये जर तुमची KYC पूर्ण झाल्यानंतर तुम्ही या 21वा हप्त्यासाठी हे पात्र असणार। तर आता या ठिकाणी जर तुम्ही KYC केली असेल तर तुम्हालासुद्धा आता या ठिकाणी 21वा हप्ता हा मिळणार। तर या ठिकाणी संपूर्ण देशात PM किसान 21वा हप्ता उपलब्ध होण्यासाठी किती वेळ लागणार आहे तर अशा पद्धतीने खूप शेतकऱ्यांच्या मनात हे डाऊट आलेले आहे। तर हा PM किसानचा जो 21वा हप्ता आहे तो ऑक्टोबर 2025च्या अखेरी उर्वरित सर्व राज्यांना दिवाळीच्या आधी उपलब्ध करून दिला जाणार आहे अशी अपेक्षा या ठिकाणी देण्यात आली। तर खूप साऱ्या जे राज्य होते पंजाब, हिमाचल प्रदेश किंवा अजून 2-3 राज्यांमध्ये या ठिकाणी 21वा हप्त्याचे वाटप करण्यात आलेले। तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा आता लवकरच दिवाळीच्या आधीच या ठिकाणी 21वा हप्ता हा जमा होईल अशी अपेक्षा या ठिकाणी देण्यात आलेली। तर आता या ठिकाणी PM किसानची जी KYCच्या शेतकऱ्यांनी केलेली आहे तर त्यांना आता या ठिकाणी 100% त्यांचा 21वा हप्ता हा जमा होणार आहे। तर अजूनसुद्धा तुम्ही केलेली नसेल तर तुम्हीसुद्धा आता लवकरात लवकर KYC करून घ्या। तर मित्रांनो, अशा पद्धतीची महत्त्वाची माहिती होती। जर तुम्हाला व्हिडिओ आला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, आणि याबद्दलची जी सुद्धा नवनवीन अपडेट येत जाईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला मिळेल। धन्यवाद।